अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, माझ्या प्रेमळ मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का? मनुष्याला मृत्यूची पूर्वकल्पना कशी मिळते? मृत्यूआधी देव काय संकेत देतात? आज आम्ही हे सत्य व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहोत. तत्पूर्वी तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, असेच नवनवीन माहितीपूर्ण संदेशासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. भाग्यवंत ठराल. स्वामी चरणाला त्रिवार वंदन करून आजच्या सादरीकरणाला सुरुवात करूया. उल्लेख केलेला आहे जे भगवान शिव महादेवांनी स्वतः देवी पार्वतीला सांगितले आहे. आज मी तुम्हाला जे सत्य सांगणार आहे ते शिवपुराणमध्ये स्वतः महादेवांनी माता पार्वतीला सांगितले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ न वगळता शेवटपर्यंत पहा आणि कमेंट बॉक्समध्ये महादेवाचा आणि भगवान शिवांचा जयघोष करायला विसरू नका. नक्कीच तुम्हाला देवांचे आशीर्वाद प्राप्त होतील. मित्रांनो, शिवपुराणात उल्लेख केल्याप्रमाणे जेव्हा माणसाचा मृत्यू जवळ येऊ लागतो तेव्हा त्याची दृष्टी क्षीण होऊ लागते. एक वेळ अशी येते की त्याला काहीच दिसत नाही. आसपास अंधाराचं वातावरण जाणवत असेल आणि सूर्याचं किरणही त्या व्यक्तीला दिसत नसेल, तेव्हा समजावं की त्या व्यक्तीचा अंत जवळ आला आहे. जर एखाद्या व्यक्तीचा डावा हात आठवडाभर सतत फडफडत असेल तर ते देखील खूप वाईट मानले जाते. हे मृत्यूचे लक्षण मानले जाते. शिवपुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीला पाणी ते पुढील आणि आरशात आपले प्रतिबिंब दिसणे थांबले तर ते मृत्यूलाच मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर अचानक कावळा बसला तर ते देखील जवळच्या मृत्यूचे लक्षण मानले जाते. याशिवाय गिधाड किंवा कबूतरही त्या व्यक्तीच्या डोक्यावर बसणे देखील अशुभ मानले जाते. हे सूचित करते की लवकरच तुमच्यासोबत काहीतरी अप्रिय होऊ शकते. शिवपुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीचे शरीर पांढरे किंवा पिवळे झाले आणि शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी लाल, पुरळ यांसारख्या खुणा दिसू लागल्या तर अशा व्यक्तीचा अंत जवळचा मानला जातो. मित्रांनो, आजची माहिती इथपर्यंतच. भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन माहितीसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.